वेजच्या दिवशी काही चमचमीत खायचं मन करत असेल ना, तर हा बघा, हा असा मस्तपैकी चमचमीत आहे ना किमा तयार करा. आता हा काय किमा आपण नॉनव्हेजचा किमा तयार नाही केलेला आहे चिकन किंवा मटनपासून, हा व्हेज किमा आहे. होय, सोया चंक्सचा किमा तयार केलेला आपण इथे, आणि तो सुद्धा ओला मटर घालून. इतका भारी लागतो. मग तुम्ही ह्याला पावासोबत खावा किंवा नानसोबत किंवा आपल्या रेग्युलर भाकरीसोबत खालात तरी एक नंबर लागतो. रेसिपी एकदम घरगुती स्टाईलने होणार आहे आणि 100% ही स्वादिष्ट होणार आहे याची खात्री मी तुम्हाला देतो. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे सोया मटर किमा आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य ते. इथे मी सोया चंक्स घेतलेले आहेत, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आलं लसूण ठेचलेलं घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, कोथिंबीर, खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि हे सगळं आहे ना ते वाटण्यासाठी मी घेतलेलं आहे. त्यानंतर ओला मटर घेतलेला आहे, दही घेतलेला आहे, टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे मी वालावरकर यांचा किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि हे चवीनुसार मीठ. आता बघा, हे आपले सोया चंक्स आहेत ना ते आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहेत, पण कसे त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ आणि हळद घालून भिजवत ठेवायचे आहेत. म्हणजे काय होईल, ह्याच्यामध्ये उघडवास आहे ना तो निघून जाईल आणि साधारण 15 मिनटं ठेवले ना तरीसुद्धा चालतील. पण कसं हे फुगले ना तर आणखीन मस्त मजा येते. तर इथे मी अगोदरच करून ठेवलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सोया चंक्स धुतल्याच्या नंतर मी 2-3 पाण्यामध्ये धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि पाणीसुद्धा निथळून घेतलेलं आहे. आता आपल्याला खिमा तयार करायचा आहे, तर इथे मी चॉपरचं भांडं घेतलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये करणार आहे. आता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुरीने सुद्धा करू शकता किंवा तुमच्या जवळ असेल तर तुम्ही चॉपरच्या भांड्यामध्ये करू शकता. तर हे बघा, असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे खिमा करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता असा खिमा तयार झाला पाहिजे. आता सोया चंक्सचा खिमा तयार करून झाल्याच्या नंतर आता आपण काय करूया, वाटणाची तयारी करून घेऊया. तर इथे बघा मी कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे. आता यामध्ये कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर यामध्ये कांदा घालूया, त्यानंतर ओलं खोबरं परतून घेऊया. हे बघा, आपलं कांदा खोबरं आहे ना ते सोनेरी रंगावर परतून झालेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि हे थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपलं कांदा आणि खोबरं आहे ना ते थंड करून घेतले मी. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालूया आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला, जास्ती नाही घालायचं. तर हे बघा, असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता वाटण तयार करून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण कांदा घालूया आणि कांदा आहे ना तो आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. हा बघा, आपला कांदा आहे ना तो मऊसर झालेला आहे. आता यामध्ये आपण टॅमॅटो घालूया. आता ही सुद्धा आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा आहे ना तो सोनेरी रंगावर तळून झालेला आहे आणि टॅमॅटो सुद्धा बऱ्यापैकी शिजलेला आहे. तर आता आपण यामध्ये आलं लसूण ठेचलेलं आहे ना ते घालायचं आहे.
आणि मित्रांनो इथे ठेचलेलंच आलं लसूण घाला, कारण का तुम्ही पाहू शकता आपण सगळे जे काय साहित्य घेतलेलं आहे ते कोर्स फॉर्ममध्ये घेतलेले आहेत, म्हणजे टेक्स्चरीमध्ये घेतलेले आहेत. कारण किमा बोलायच्या नंतर आपण कोणतीही सामग्री याच्यामध्ये पेस्ट स्वरूपात वापरणार नाही आहोत, फक्त वाटण सोडून. आता आलं लसूण सुद्धा परतून घेऊया. कारण आपण कोणतीही डिश बनवतो ना मित्रांनो, तर त्याच्यामधला जो फील आहे ना तो खूप महत्त्वाचा असतो. खिमा बोलायच्या नंतर तो खिमाचा पूर्ण फील आला पाहिजे, त्याचा स्वाद आला पाहिजे, तेव्हा जाऊन कुठे आपली एकदम परफेक्ट डिश तयार होते, हो की नाही? हो. आता आलं लसूण परतून झाल्याच्या नंतर यामध्ये वाटण वाटलेलं आहे ना ते घालूया. आता मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला राहिलेला आहे, तो सुद्धा आपण काढून घेऊया. आता परतून घेऊया. वाटण परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण मसाले घालूया. मित्रांनो तुम्हाला आपल्या किचनमध्ये वालावलकर यांचे मसाले जर हवे असतील तर आजच यांना कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवरती नंबर आलेले आहेत, किंवा ह्यांच्या प्रत्यक्ष शॉपमध्ये जाऊन जर तुम्हाला व्हिजिट करायचा असेल तर लालबाग येथे वालावलकर मसाले यांचा प्रत्यक्ष शॉप आहे. त्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही आपली ऑर्डर सुद्धा बुक करू शकता. कारण पदार्थ कोणताही असो, वालावलकर यांचे मसाले या पदार्थामध्ये मिक्स झाले म्हणजे चव ही उत्तम येणार आहे. हा वालावलकर यांचा किचन किंग मसाला. आणि ही काश्मीरी लाल मिरची पावडर. आता हे मसाले आहेत ना ते चांगले परतून घेऊया. यामध्ये ना हळद नाही घालायची आपल्याला. आता यामध्ये आपल्याला दही घालायचे आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे कढईला मसाले लागलेले आहेत ना ते निघून जातील. हा थोडासा पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया. आता हे मसाले आहेत ना ते तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता तुम्ही पाहू शकता आपलं वाटणातून तेल सुटलेलं आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा किमा तयार केलेला आहे तो घालायचा आहे आणि वाटाणा घालायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर घालूया. आता चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये ना आपण पाणी आणि मीठ घालून घेऊया. हो मित्रांनो, कारण का तुम्ही पाहू शकता पूर्ण जी काही ग्रेव्ही आपली तयार झाली होती ती पूर्ण सोया चंक्सने ना शोषून घेतलेले आहे, सोक करून घेतलेले आहे. आता पाणी घातल्याच्या नंतर काय होईल, आपला जो सगळा मसाला आहे ना तो परत रिलीज होईल, होय की नाही? हो. आणि यामध्ये ना साधंच पाणी घालायचं आहे. पुन्हा एकदा परतून घेऊया. आता मिक्स करून झाल्याच्या नंतर ह्या हिरव्या मिरच्या आहेत ना ह्याला मी थोडीशी चीर पाडून घेतलेले आहे. आता ह्यासुद्धा आपण घालूया. आता यावरती ना आपण झाकण ठेवूया आणि एक 10 मिनिटाची वाफ काढून घेऊया. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. हा बघा आपला सोयाबीन मटर किमा तयार झालेला आहे. चला आता यावरती ना आपण कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून घेऊया.
हो, तुम्ही पाहू शकता आपल्या इथे सोया मटर किमा कसला भारी दिसतोय. कोणी याकडे बघून म्हणणार सुद्धा नाही की हा व्हेज किमा आहे. इतका एकदम परफेक्ट मटन किमा किंवा चिकन किमा सारखा असतो तसाच्या तसा एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. आता व्हेजच्या दिवशी सुद्धा तुम्ही नॉनव्हेजचा आस्वाद घेऊ शकता, म्हणजे सिमिलर आस्वाद घेऊ शकता. रेसिपी तुमच्या जवळ आलीच आहे, पटकन तयारीला लागा आणि हा सोया चंक मटर किमा घरी नक्की ट्राय करा. आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला अशीच एक साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेल करून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.